हाय सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांच्या टॅलेंट हंट ई लर्निंग अकॅडमीमध्ये स्वागत आहे. मी संजय पारधी तुम्हाला शिकवणार आहे गणित हा विषय आणि गणित ह्या विषयामध्ये 10व्या वर्गाच्या टॉपिकला आपण आज हाताळतोय आणि आपला टॉपिक आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. मित्रांनो, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल शिकायच्या अगोदर आपल्याला काही गोष्टी जाणून घ्याव्या लागतील, कारण की आपण 7व्या वर्गात 8व्या वर्गात किंवा 9व्या वर्गात लिनियर इक्वेशन शिकले असाल, पण कुठंतरी आपल्याला त्या गोष्टीकडेही लक्ष देऊन शिकायचे आहे. म्हणून सर्वात अगोदर पहिला माझा प्रश्न आहे, व्हॉट इज इक्वेशन. व्हॉट इज इक्वेशन. आता आपण इक्वेशन कशाला म्हणायचं, तर इथं मी 3 एक्झाम्पल घेतलेले आहेत. इथं 3 एक्झाम्पल घेतलेले आहेत. पहिला एक्झाम्पल आहे 2 + 4, दुसरा एक्झाम्पल आहे y + 6 आणि तिसरा एक्झाम्पल आहे x + 6 = 12. आता पहा, इथं झालेलं काय आहे, इथं फक्त एका अंकाची दुसऱ्या अंकासोबत बेरीज करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, तर याला फक्त आपण म्हणणार न्यूमेरिकल एक्सप्रेशन. काय म्हणणार? न्यूमेरिकल एक्सप्रेशन. आता न्यूमेरिकल एक्सप्रेशन काय म्हणणार, कारण की इथं फक्त काय आहे, एका संख्येची दुसऱ्या संख्येसोबत बेरीज आहे. पण दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये आपण बघायचं. दुसरा एक्झाम्पल काय आहे? दुसरा एक्झाम्पल आपल्याकडे आहे y + 6. काय आहे मित्रांनो? y + 6. आता y + 6 आमच्याकडे आहे. ह्या y + 6 मध्ये आपल्याला लक्ष द्यायचे आहे की हा एक y काय आहे, y एक अल्फाबेट्स आहे आणि 6 काय आहे, एक संख्या आहे. म्हणजेच एक अल्फाबेट्स सोबत आपण संख्येची बेरीज करत आहोत. म्हणजे कुठंतरी आपण कुणाचं व्हेरिएबलचा उपयोग केलेला आहे. कशाचा उपयोग केलेला आहे? व्हेरिएबलचा. आणि जसं आपण असं व्हेरिएबलचा उपयोग करू आणि एक अंक आहे किंवा एक संख्या आहे, तर यावेळेस हे होणार आहे अल्जेब्रिक एक्सप्रेशन. काय होणार आहे? अल्जेब्रिक एक्सप्रेशन. एवढं माझ्या सर्व स्टुडंट लोकांना कळलेलं असेल. हे काय होणार आहे? अल्जेब्रिक एक्सप्रेशन. आणि हे होणार आहे न्यूमेरिकल एक्सप्रेशन. आता आपण तिसऱ्या गोष्टीला टच करायचे. तिसरी गोष्ट आपल्याकडे आहे x + 6 = 12. आपल्याकडे आहे x + 6 = 12. आपण जर याचा विचार केला तर याला आपण खरोखर काय म्हणायचं? खरोखर काय म्हणायचं? तर विद्यार्थी मित्रांनो, इकडे लक्ष द्या. लुक एट द ब्लॅक बोर्ड. हिअर वी गेट द 2 साइड्स. किती साइड्स आहेत आपल्याकडे? 2 साइड्स. या 2 साइड्समध्ये एक साइड्स आहे लेफ्ट हँड साइड अँड अनदर साइड आहे राईट हँड साइड. आणि ह्या 2 साइडमध्ये विभाजित करणारा जो चिन्ह आहे, साइन आहे, तो आहे इज इक्वल टू. इज इक्वल टू म्हणजे या चिन्हाने ह्या उदाहरणाला 2 भागात काय केलेलं आहे? डिवाइड केलेलं आहे. एक म्हणजे x + 6 आणि दुसरं म्हणजे 12. याप्रमाणे आता इथं 2 भाग पडले. म्हणजेच काय झालं? x + 6 = 12. म्हणजे x + 6 ची व्हॅल्यू काय आहे? ही 12 आहे. म्हणजेच आता इथं = साईन असल्यामुळे, कुणाच्या साईन असल्यामुळे? = साईन असल्यामुळे आणि इथं बरोबर 2 भाग असल्यामुळे आणि एकाची व्हॅल्यू दुसरी असल्यामुळे किंवा एकाची व्हॅल्यू काढता येत आहे, म्हणून आपण याला काय म्हणणार? इक्वेशन. तर इक्वेशनमध्ये मित्रांनो गरजेचं आहे ते म्हणजे = साईन खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे इकडे काहीतरी क्रिया होणे आणि मग जर आपण 2 साइड्स बनवल्या, एक लेफ्ट हँड साईड आणि दुसरी राईट हँड साईड, तर अशा वेळेस आपल्याला = मुळे त्या साइड्स विभाजल्या जाणं गरजेचं आहे. त्यालाच आपण काय म्हणणार? इक्वेशन्स असे म्हणणार. इज इट क्लिअर?
तर सर्वांना हे क्लिअर झालं असेल. त्यानंतर आपण पाहायचं की लिनियर इक्वेशन म्हणजे काय. आपला आता प्रश्न आहे की लिनियर इक्वेशन आपल्याला पाहायचं आहे. लिनियर इक्वेशन तर आपल्याकडे मित्रांनो लक्ष द्या, माझ्याकडे 3 इथंही मी एक्झाम्पल घेतलेलं आहे. एक घेतलेला आहे x+1 = 3, दुसरा घेतलेला आहे x² + 8 = 33 आणि तिसरा घेतलेला आहे x × y + y + 3 = 0. तर थोडं आपण इथं इंडेक्स आणि डिग्री यात काय फरक आहे ते जाणून घ्यायचं. लक्ष द्या, लक्षपूर्वक ऐकायचं. आता माझ्याकडे मी हा एक्झाम्पल घेत आहे. तिसरं x + y + y. चला आपण हा एक्झाम्पल घेत नाही, असंही कोणतं एक्झाम्पल घेऊन आपण त्याला घ्यायचं. त्याला आपण इथं दुसऱ्या बाजूला सोडवण्याच्या कामात येणार. तर इथं पहा, आपण घेत आहोत एक्झाम्पल xy (3x 4y z). यात आपण आता इंडेक्सचा विचार करायचा. पहा इकडे एक्सच्या डोक्यावर 1 बसलेला आहे, म्हणजेच एक्सचा इंडेक्स काय आहे? 1 आहे. वायच्या डोक्यावर 1 बसलेला आहे, कळत आहे ना? वायच्या डोक्यावर 1 बसलेला आहे, तर वायचे इंडेक्स किती आहे? 1च आहे. पण आता मी ह्या टर्म्सची म्हणजेच x and y ह्या टर्मची डिग्री जर मला काढायची झाली तर डिग्री काय असेल? तर डिग्री असेल ह्या दोन्हीच्या इंडेक्सचं प्लस, म्हणजे डिग्री किती येणार? 2. डिग्री किती येणार? 2. एवढं कळलं? इथं डिग्री किती आहे व्हेरिएबलची? 1. इथं डिग्री मग आता किती होणार? 1 + 1 = 2. इथं डिग्री किती होणार? 1 + 1 = 2 आणि इथं डिग्री किती आहे? 1. एवढं कळलं सर्वांना. आता यानंतर आपण पाहायचं लिनियर इक्वेशन्स, कारण की ह्या डिग्री सोबतच लिनियर इक्वेशनचं काय आहे? कॉन्टॅक्ट आहे. आपण आता लिनियर इक्वेशन पाहणार की लिनियर इक्वेशन म्हणजे काय. आता लिनियर इक्वेशन म्हणजे काय हे पाहताना आपल्याला 3 एक्झाम्पलचा विचार करावा लागेल. आता 3 एक्झाम्पलचा विचार करायचे आहे, तर अगोदर मी कंडिशन्स लिहून देतोय की आपण कोणत्याही इक्वेशन्सला लिनियर इक्वेशन्स का म्हणतो. पहिली कंडिशन्स लिनियर इक्वेशन्सला लिनियर इक्वेशन आपण म्हणतो याचं सर्वात महत्त्वाचं कारण, तर लिनियर इक्वेशनची पहिली कंडिशन्स काय आहे आपण इथं लिहून ठेवायचं. कंडिशन फॉर लिनियर इक्वेशन. कंडिशन्स फॉर लिनियर इक्वेशन. आता कंडिशन्स फॉर लिनियर इक्वेशनच्या कंडिशन्स पाहायच्या आहेत आपल्याला. मित्रांनो लक्ष द्या इकडे की आपल्याला पाहायचे आहेत कंडिशन्स फॉर लिनियर इक्वेशन. लिनियर इक्वेशनच्या कंडिशन काय आहेत? तर लिनियर इक्वेशनची मग आपण तिथं ओळखायची की लिनियर इक्वेशन्स म्हणजे काय होते. आता इथं लक्ष द्यायचं आहे की लिनियर इक्वेशनच्या कंडिशन्स काय आहेत. तर पहिली कंडिशन आहे 1 डिग्री इक्वेशन. 1 डिग्री इक्वेशन म्हणजे लिनियर इक्वेशन काय असणार? 1 डिग्री इक्वेशन म्हणजेच याचा अर्थ हायेस्ट डिग्री ऑफ एनी टर्म. जर कितीही टर्म्स असतील, एनी टर्म हायेस्ट डिग्री इज 1. म्हणजे कितीही टर्म्स असतील तरी पण सर्व टर्म्सची हायेस्ट डिग्री किती असायला पाहिजे? 1च असायला पाहिजे. कोणत्याही टर्मची हायेस्ट डिग्री 1 पेक्षा जास्त नसावी, तर आपण त्याला लिनियर इक्वेशन असे म्हणू शकतो.
दुसरी कंडिशन्स आपल्याकडे आहे. पहिली कंडिशन सर्वांना कळली सर्वांना. ओके, पहिली कंडिशन्स काय आहे, सर्वात महत्त्वाची कंडिशन्स आहे. मग आपण 2 व्हेरिएबलच्या कंडिशन पाहणार आहोत. पण पहिली कंडिशन्स आणि एकूण ते इम्पॉर्टंट कंडिशन्स ती आहे 1 डिग्री इक्वेशन. आता 1 डिग्री इक्वेशनचा जर आपण विचार केला तर ह्या प्रश्नाकडे, तीनही प्रश्नांकडे आपण लक्ष द्यायचं. 1, 2 and 3 तीन प्रश्न आहेत आपल्याकडे. 1, 2, तीनही प्रश्न आहेत. तीनही प्रश्नाकडे आपण लक्ष द्यायचं. ह्या पहिल्या प्रश्नाकडे आपण लक्ष दिलं तर एक्सची म्हणजे कोणत्याही टर्म्सच्या व्हेरिएबलची डिग्री एकापेक्षा जास्त नसावी हे आपण सांगितलेलं आहे. कोणत्याही टर्म्सच्या व्हेरिएबलची डिग्री एकापेक्षा जास्त नसावी. तर आपण इथं पाहायचं, इथं 2 टर्म आहेत किंवा 3 टर्म आहे. आपल्याला त्या टर्म्सकडे पाहायचे नाही, इकडे लक्ष द्या. तर एक्स कुणाला पाहायचं आहे, एक्सला. एक्स इज अ व्हेरिएबल. ह्या टर्म्समध्ये किंवा ह्या एक्झाम्पलमध्ये एकुलता एक एक्स हा व्हेरिएबल आहे. तर ह्या एक्सची डिग्री किती आहे ते तपासायची आहे आपल्याला. एक्सची डिग्री किती आहे 1. त्याच्यानंतर आपल्याकडे कोणतंही व्हेरिएबल नाही. आता एक्सची डिग्री 1 आहे. मग इथं सांगा आपल्याकडे एक्सची डिग्री 1 असल्यामुळे हायेस्ट डिग्री किती झाली त्या एक्झाम्पलमध्ये 1. किती झाली 1. म्हणून हे काय झालं 1 व्हेरिएबल इक्वेशन. आता फर्स्ट व्हेरिएबल इक्वेशन असल्यामुळे 1 व्हेरिएबल म्हणतो 1 डिग्री इक्वेशन. आता आपलं 1 डिग्री इक्वेशन हे झालं. आता हे 1 डिग्री असल्यामुळे काय असल्यामुळे 1 डिग्री असल्यामुळे आपण याला काय म्हणणार लिनियर इक्वेशन. हे सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांना कळलं असेल. काय म्हणणार आपण त्याला लिनियर इक्वेशन. सेकंड एक्झाम्पलमध्ये पाहायचं आपण. सेकंड एक्झाम्पलमध्ये काय झालेलं आहे, आपल्याकडे व्हेरिएबल एकच आहे पण त्या व्हेरिएबलच्या डोक्यावर 2 बसलेला आहे. म्हणजे त्या व्हेरिएबलचा इंडेक्स किती आहे 2. आता इंडेक्स 2 आहे तर डिग्री जर आपण कुणाशी प्लस नाही केलं तर डिग्री किती येणार त्याची 2 येणार. बरोबर आहे. आता ह्याची ही डिग्री किती आहे 2 आहे. म्हणजे इथं ही हायेस्ट डिग्री किती आहे 2. म्हणजे हा काय झाला 2 डिग्री इक्वेशन. काय झालं 2 डिग्री इक्वेशन. काय झालं 2 डिग्री इक्वेशन. मग आपण याला लिनियर इक्वेशन म्हणणार का नाही. म्हणून आपण याला लिनियर इक्वेशन म्हणणार नाही. देअरफॉर दिस इज नॉट लिनियर इक्वेशन. आता आपण शेवटचं बघायचं. शेवटचे काय आहे पहा. शेवटच्या एक्झाम्पलमध्ये आता एक्सच्या डोक्यावर 1 आहे. म्हणजेच एक्सचे इंडेक्स किती आहे 1. वायचे इंडेक्स किती आहे 1 आणि इथं वायचे इंडेक्स 1. आता इकडे आपल्याला बघायची गरज नाही, हायेस्ट बघायचं आहे तर ह्यांच्याकडेच बघायचं. आता आपण या दोघांची प्लस केली 1 + 1 किती होणार 2. म्हणजे डिग्री किती झाली 2. आता इथं हायेस्ट डिग्री 2 आहे. जेव्हा इथं डिग्रीच 2 आहे तर मग हे 1 डिग्री व्हेरिएबल होणार का नाही. हे सुद्धा 1 डिग्री हे व्हेरिएबल नसल्यामुळे हे सुद्धा काय नाही आहे लिनियर इक्वेशन नाही आहे. म्हणजे आपण ह्याला सुद्धा लिनियर इक्वेशन म्हणू शकणार नाही. इथंही मी लिहून देतो दिस इज नॉट लिनियर इक्वेशन. म्हणजे ते सुद्धा काही नाही आहे लिनियर इक्वेशन. आपला पहिला प्रश्न सुटलेला आहे व्हॉट इज इक्वेशन. त्यानंतर कंडिशन फॉर लिनियर इक्वेशन दुसरा प्रश्न सुटला आहे. तिसरा प्रश्न लिनियर इक्वेशन्सचे एक्झाम्पल तिसराही प्रश्न सुटला आहे. आता इंडेक्सचाही मी हा प्रश्न सोडवून दिला आहे तुमच्या. चौथा आपला आहे आता की आपल्याकडे टॉपिकची हेडिंग काय आहे. तर टॉपिकची हेडिंग आहे 2 व्हेरिएबल्स. टॉपिकची हेडिंग काय आहे
टू व्हेरिएबल्स म्हणजे टॉपिकची हेडिंग आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आपल्या टॉपिकची हेडिंग आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. काय आहे टॉपिकची हेडिंग? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आता आपल्या टॉपिकची हेडिंग आहे टू व्हेरिएबल. आता मित्रांनो हाच प्रश्न मी पुन्हा घेतोय. x प्लस 1 इज इक्वल टू 3. हा आपल्या टॉपिकमध्ये बसणारा प्रश्न आहे का? जर आपण याचा विचार केलं, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल याचा विचार आपण करत आहोत, तर हा लिनियर इक्वेशन आहे. लिनियर इक्वेशन आहे कारण की हायेस्ट डिग्री किती आहे? 1. हायेस्ट डिग्री किती आहे? 1. हायेस्ट डिग्री 1 असल्यामुळे हे लिनियर इक्वेशन आहे. परंतु हे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल आहे. लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल आहे का? कारण की इथं आपल्याला एक आणि एकच व्हेरिएबल मिळत आहे, म्हणून आपण याला काय म्हणणार? लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. मग आता आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल कुणाला म्हणायचं? तर पहा इकडे मित्रांनो, ज्यात दोन व्हेरिएबल असतील आणि तो लिनियरही असेल, म्हणजे हायेस्ट डिग्री किती असेल? एकच असेल, तर त्याला आपण काय म्हणणार? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घ्यायचा. x प्लस वाय इज इक्वल टू 3. आपण हे घेतलं. x प्लस वाय इज इक्वल टू 3 हे घेतलेलं आहे. याद बघा, हे काय आहे? x. हे काय आहे? y. म्हणजेच एक्सच्या डोक्या, आता x आणि y म्हणजे आपले किती व्हेरिएबल आहेत? टू व्हेरिएबल. किती व्हेरिएबल आहेत? टू व्हेरिएबल. ओके. आता टू व्हेरिएबल आहेत, आपल्याकडे टू व्हेरिएबल आहेत. मग आता आपण याची डिग्री चेक करायची. 1 1. इथं या टर्मची डिग्री 1 आहे, या टर्मची डिग्री 1 आहे. आपण कुणाशी प्लस वगैरे तिथं करणार नाही. मग आता डिग्रीची 1 आहे, तर मग आपण याला काय म्हणणार? लिनियर इक्वेशन. पहिली कंडिशन डिग्रीची आपली इथं कंडिशन कंप्लीट होत आहे, म्हणजे हे लिनियर इक्वेशन आहे. लिनियर इक्वेशन आहे. मग आता व्हेरिएबलही किती आहेत? टू व्हेरिएबल आहेत, म्हणून याला काय म्हणणार? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आपण याला काय म्हणणार? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. माझ्या सर्व मित्रांना हे कळलेलं असेल असे गृहीत धरून मी आता समोर वाढत आहे. आता आपल्या टॉपिककडे. एवढं सर्वांना कळलेलं आहे. याला काय म्हणणार आपण? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आता मित्रांनो आपल्याला पाहायचं आहे, हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल बघितलं. आपल्याला 10th क्लासमध्ये पहिलंच टॉपिक आहे की लिनियर इक्वेशनचं स्टँडर्ड फॉर्म. तर आपण इथं एक छोटीशी हेडिंग लिहायची, सर्वांना कळेल अशी एक छोटीशी हेडिंग लिहायची. स्टँडर्ड किंवा जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन. जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन. आपण जर जनरल फॉर्मचा विचार केला, लिनियर इक्वेशनच्या जनरल फॉर्मचा विचार केला, तर आपला जनरल फॉर्म आहे आणि इथं कंडिशन ही क्रिएट होते टू व्हेरिएबलच्या लिनियर इक्वेशनसाठी. जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, इन टू linear equation in two variables.
तर जनरल फॉर्म आहे आपला लिनियर इक्वेशन आहे टू व्हेरिएबलचं, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. काय आहे ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. पण कंडिशन एक आहे, कंडिशन अशी आहे की a नॉट इज इक्वल टू 0 अँड b नॉट. कंडिशन a नॉट इज इक्वल टू 0, b नॉट इज इक्वल टू 0च्या अगोदर एक कंडिशन इथं आपण लिहायची. कंडिशन एक अशी आहे, कुठंतरी आपल्याला हे करावं लागेल. ज्यांना लिहायचं आहे लिहू शकतात एका काही मिनिटाच्या गॅप. पहा इकडे आता ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. तर कंडिशन्स अशी आहे a b अँड c एनी रियल नंबर्स. हे कोणतेही रियल्स नंबर असणार आहेत, बट a नॉट इज इक्वल टू 0 अँड b नॉट इज इक्वल टू 0. म्हणजेच a ची व्हॅल्यू किंवा b ची व्हॅल्यू शून्य नसावी. a किंवा b ची व्हॅल्यू काय नसावी, शून्य नसावी. बाकी कोणतीही संख्या तिथं शून्य असले आपल्याला फरक पडत नाही. ही कॉन्स्टंट व्हॅल्यू शून्य असली तरी फरक पडत नाही. जसं ही कॉन्स्टंट व्हॅल्यू होती, ठीक आहे. कॉन्स्टंट व्हॅल्यू शून्य असली फरक पडत नाही, पण a आणि b ची व्हॅल्यू शून्य नसावी. बट का म्हणून शून्य नसावी, तर मित्रांनो पहा इकडे ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. यात जर समजा मी लेट a इज इक्वल टू 0 घेतला, काय घेतलं मी, a इज इक्वल टू 0. आता पहा a इज इक्वल टू 0 जर मी घेतलं तर काय होणार, 0 गुणिला x प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 असं मी लिहिणार. आता असं मी लिहिलं तर ही टर्म्स पूर्ण काय होणार, 0. म्हणजे माझ्याकडे काय उरणार, by प्लस c इज इक्वल टू 0. मग आता मला हे सांगा, इथं हे टू व्हेरिएबल इक्वेशन होणार का, नाही. म्हणून टू व्हेरिएबल इक्वेशनमध्ये a आणि b दोघांपैकी कुणाचीही व्हॅल्यू 0 नसावी. हे लक्षात आलं. जर b म्हणूनही मी जर 0 घेतलं, लेट b इज इक्वल टू 0, तरी पण काय होणार आहे पहा, ax प्लस 0y प्लस c इज इक्वल टू 0. म्हणजे आपल्याकडे उरणार किती आहे, ax प्लस 0 झालं तर म्हणजे c उरणार इज इक्वल टू 0. म्हणजेच आपल्याकडे आता टू व्हेरिएबल इक्वेशन्सची गरज आहे, पण आपल्याकडे उरलं किती, वन व्हेरिएबल इक्वेशन. म्हणूनच काय म्हटलेलं आहे की a नॉट इज इक्वल टू 0 अँड b नॉट इज इक्वल टू 0. म्हणजे कंडिशनमध्ये काय बोललेलं आहे, a नॉट इज इक्वल टू 0 अँड b नॉट इज इक्वल टू 0. हे सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांना कळायला हवं, म्हणून मी प्रत्येक गोष्टीच्या उलगडा करून सांगितलेलं आहे. यानंतर आपण तुमच्या 10व्या वर्गाच्या टेक्स्टबुकमध्ये पहिली अशी ॲक्टिव्हिटीज दिलेली आहे. त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये 7 प्रश्न दिलेले आहेत. त्या 7 प्रश्नाचं आपण इथं उपयोग करायचं आणि ह्या टॉपिकला संपवायचं. पहा मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, म्हणजे इथं दिलेलं आहे की विच इज लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. असं प्रश्न आहे आपलं. आता यातून कोणतं टू व्हेरिएबलचं लिनियर इक्वेशन आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. आता पहा इकडे 4m प्लस 3m, 4m प्लस 3m म्हणजे दोनही जागी m आहे. म्हणजेच इथं सिंगल व्हेरिएबल आहे. व्हेरिएबल कसं आहे, सिंगल. आता इथं सिंगल व्हेरिएबल आहे, तर हे सिंगल व्हेरिएबल असल्यामुळे
किंवा प्रश्न थोडा वेगळा असू शकते, इथं एक्स असू शकते माझ्या मते तरी, तर मी इथं एक्स घेतो, एक्स. आता जर मी इथं एक्स घेतलं, आता इथं दोन व्हेरिएबल झाले. तर मित्रांनो इथं दोन व्हेरिएबल आहेत. पहिल्यांदा व्हेरिएबल चेक केलं. एक व्हेरिएबल कोणता आहे, व्हेरिएबल्स एक व्हेरिएबल आहे यम आणि दुसरा व्हेरिएबल्स आहे एक्स. म्हणजे व्हेरिएबल किती आहेत, 2. त्यानंतर डिग्री चेक केली तर ह्या टर्म्सच्या व्हेरिएबलच्या डोक्यावर एकच बसलेला आहे आणि ह्या टर्म्सच्याही व्हेरिएबलच्या डोक्यावर एकच बसलेला आहे. कुठंही प्लस वगैरे काही होणार नाही यांची. तर इथं याच्या डोक्यावर एक बसलेला आहे, याच्या डोक्यावर एकच आहे. म्हणजे हायेस्ट डिग्री किती आहे, 1 आहे. कुठंही चान्स नाही डिग्री वाढायचा. म्हणजे हायेस्ट डिग्री किती आहे, 1. हायेस्ट डिग्री किती आहे, 1. आता हायेस्ट डिग्री 1 आहे, याचाच अर्थ आपण याला आता काय म्हणू शकतो, दोन व्हेरिएबल आहेत, हायेस्ट डिग्री 1 आहे, म्हणून याला आपण काय म्हणू शकतो, सांगा लवकर. लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल. ओके. दुसरं पहा. आता दुसऱ्यामध्ये प्रश्नच मिटला. डिग्रीज 2 आहे. काय आहे, डिग्रीज 2 आहे. म्हणजे डिग्री कसं आहे, डिग्री कशी आहे, डिग्री जरी 2 व्हेरिएबल्स असले, व्हेरिएबल 2 आहेच. व्हेरिएबल किती आहे तिथं, 2. बरोबर आहे. पण डिग्री किती आहे, 2 आहे. डिग्री सुद्धा 2 आहे. आता डिग्री 2 आहे, आपल्याला 2 डिग्रीची गरज नाही. म्हणून हे काय झालं, this is not linear इक्वेशन. आता लिनियर इक्वेशन नाही, 2 व्हेरिएबल असेल तरीही काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे तो लिनियर इक्वेशनच नाही. आपल्याला इथं नो म्हणून आन्सर लिहायचं आहे. आता इथं पाहायचं, एक्स आहे, वाय आहे. एक्सच्याही डोक्यावर 1च आहे, वायच्याही डोक्यावर किती आहे, 1च आहे. म्हणजे हायेस्ट डिग्री 1 आहे. आणि त्यानंतर हे व्हेरिएबलही 2 आहेत, म्हणून इथं आपण लिहायचं, दिस इज लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. ओके. त्यानंतर आपला प्रश्न आता चौथा प्रश्न आला. इथं पहा, x इंटू 0 + 6y - 3. आपण काय बोललेलं आहे, a0 = 0 अँड b0 = 0. ए किंवा बीचं व्हॅल्यू जर 0 असेल तर आपलं ते 2 व्हेरिएबल इक्वेशन्स होऊ शकत नाही. म्हणून हे सुद्धा काय आहे, लिनियर इक्वेशन आहे, पण 2 व्हेरिएबलचं लिनियर इक्वेशन नाही. म्हणून आपण इथं लिहायचं, धिस इज नॉट लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. त्यानंतर आता आपण या प्रश्नाचा विचार करायचा, 5वा प्रश्न. आता 5व्या प्रश्नाचा विचार केला तर तुम्ही थोडे कन्फ्यूज होणार. पण जर समजा आपण 1/x = a घेतलं आणि 1/y = b घेतलं, यावेळेस आपण याला लिहू शकतो काय, आपण लिहू शकतो 4a + 5b = 4. आता सांगा हे लिनियर इक्वेशन आहे की नाही आणि 2 व्हेरिएबलचं आहे की नाही, तर आहे. हे काय झालं, लिनियर इक्वेशन झालं, बरोबर. आणि 2 व्हेरिएबलचंही झालं. म्हणजे 2 व्हेरिएबल म्हणजे ए आणि बी असे 2 व्हेरिएबल्स आहेत आणि डोक्यावर डिग्री एकापेक्षा जास्ती नाही, म्हणून ते काय आहे, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. आता त्याच्यानंतर शेवटचं म्हणत होतो मी, पण आपल्याला त्या अगोदर एक प्रश्न पाहायचा आहे, एक प्रश्न अजून पाहायचा आहे. आता यात पहा, बीची व्हॅल्यू 0 आलेली मित्रांनो. कुणाची व्हॅल्यू 0 आलेली आहे, बीची. पण आपली कंडिशन काय आहे, b0 = 0. आता बीची व्हॅल्यू 0 आली तर मग हा जर आहे
हा लिनियर इक्वेशन म्हणजे 2 व्हेरिएबलचे लिनियर इक्वेशन होणार का? नाही, हे 1 व्हेरिएबलचे लिनियर इक्वेशन होणार. पण आपल्याला ओळखायचं काय आहे? 2 व्हेरिएबलचे लिनियर इक्वेशन. तर याला आपण काय म्हणणार? दिस इज नॉट लिनियर इक्वेशन. इन 2 व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. त्यानंतर आपलं समोरचं टॉपिक आहे. मग समोरचं टॉपिकमध्ये समोरचा प्रश्न आहे शेवटचा प्रश्न. आता शेवटचे प्रश्न तुम्हाला हा प्रश्न मी जेव्हा घेतलेला होता त्यावेळेस तुम्हाला हा प्रश्न आता लक्षातही आला असेल. पहा इकडे, याच्या डोक्यावर 1 आहे म्हणजे एक्सचा इंडेक्स 1 आहे, वायचा इंडेक्स सुद्धा 1 आहे. या दोघा इंडेक्सची बेरीज केली तर आपल्याला किती भेटणार आहेत? 2. आता 2 भेटलं म्हणजे हायेस्ट डिग्री किती झाली? 2. आता जिथं हायेस्ट डिग्री 2 आहे तिथं तो लिनियर इक्वेशन होणार का? नाही. म्हणून आपण याला लिहू शकतो दिस इज नॉट लिनियर इक्वेशन. 2 व्हेरिएबलचा आपण आता इथं विचार करायची गरज नाही, कारण की आपल्याला लिनियर इक्वेशन नाही समोर वाढायची, त्याचा किंवा आपण लिहूही शकतो, ते लिहायची गरज नाही. एवढं सर्वांना कळलं असेल? चला लिहून घ्या. ओके, बाय बाय. तर सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांना हे कळलं. लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, फोकस आपल्याला इथं करायचं आहे. कधी जीवनात समोर वाढण्यासाठी टार्गेट महत्त्वाचा असतो आणि जर आपला टार्गेट नसलं तर ज्याच्यावर तुम्ही फोकस करता त्यालाच आपला टार्गेट बनवायचं. म्हणूनच बोलतात की हमेशा अपने टारगेट पे फोकस करो और नहीं तो जिस पे फोकस करते हो उसी को अपना टारगेट बना लो. जय हिंद.